रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि 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 जय राम जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम आजी दीन धन्य झाला स्वामी सद्गुरु स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला आजी धन्य दीन झाला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला आजी धन्य दिन झाला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला आजी धन्य दिन झाला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला सुटली संसाराची आस संसाराची सुटली संसाराची आस संसाराची आस सुटली संसाराची आस झालो अडकोजीचा दास झालो अडकोजींचा दास झालो अडकोजीचा दास सुटली संसाराची आस झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा दास लागता संत चरण रज चुकेल चौऱ्यांशी सहज चुकेल चौऱ्यांशी सहज चुकेल चौऱ्यांशी सहज लागता संत चरण रज चुकेल चौऱ्यांशी सहज चुकेल चौऱ्यांशी सहज सुटली संसाराची आस संसाराची सुटली संसाराची आस संसाराची आस सुटली संसाराची आस झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा दास सुटली संसाराची आस झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा दास तुकड्या मने धन्य झालो संत चरणासी लागलो संत चरणासी लागलो संत चरणासी लागलो तुकड्या मने धन्य झालो संत चरणाची लागलो संत चरणाची लागलो संत चरणाची लागलो तुकड्या मने धन्य झालो संत चरणासी लागलो संत चरणासी लागलो संत चरणासी लागलो तुकड्या मने धन्य झालो संत चरणाची लागलो संत चरणाची लागलो संत चरणाची लागलो सुटली संसाराची आस सुटली संसाराची आस सुटली संसाराची आस सुटली संसाराची आस झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा संसाराची आस झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा दास झालो अडकोजीचा दास विठो पार घुमाई विठो बाल आहा विठो पार घुमाई जय जय विठो पार घुमाई हरि विठो पार घुमाई विठो पार घुमाई विठो पार घुमाई जय जय विठो पार घुमाई हरि आजी धन्य दिन झाला आजी धन्य दिन झाला आजी धन्य दिन झाला आजी धन्य दिन झाला आजी धन्य दिन झाला
आजी धन्य दिन झाला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला सुटली संसाराची आस सुटली संसाराची आस स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला सुटली संसाराची आस सुटली संसाराची आस भालड कधी सदा सदा सत्कुंडलाकांतं गंडस्थलांगं जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका
टीका जयांच्या गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोकाती भाविक ग्रंथार्थिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आजी धन्य दिन झाला आजी धन्य दिन झाला स्वामी सद्गुरु भेटला सुटली संसाराची आस झालो वडकोंजींचा दास प्रस्तुत आज परीक्षार्थी म्हणून या कीर्तनरूपी सेवेकरिता जो परीक्षकांनी मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबाजींचा हा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता मला दिलेला आहे। या अभंगामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्या जीवनामध्ये जे संत महात्म्यांची म्हणजे सद्गुरू महाराजांची भेट झाल्यानंतर जो काही आपल्या जीवनामध्ये अनुभव आलेला आहे तो संत महात्म्यांच्या भेटीचा अनुभव महाराजांनी आजच्या अभंगामध्ये प्रतिपादित केलेला आहे। विठ्ठल आता या अभंगामध्ये महाराजांनी जो अनुभव प्रतिपादित केलेला आहे आपल्याला दिलेल्या वेळामध्ये म्हणजे मला दिलेल्या वेळामध्ये या प्रत्येक चरणाचा भाव मी प्रगट करण्याचा प्रयत्न करेल। विठ्ठल महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आजी धन्य दिन झाला आणि स्वामी सद्गुरु भेटला असं वक्तव्य केलंय, असं प्रमाण दिलेलं आहे की महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये ज्या दिवशी संत महात्म्यांची म्हणजे श्री सद्गुरू महाराजांची भेट झाली तो दिवस माझ्यासाठी धन्य म्हणजे भाग्याचा ठरलेला आहे। का भाग्याचा आहे का धन्याचा आहे कारण ज्या महात्म्यांची भेटी ज्या महात्म्यांची ज्या सद्गुरू महाराजांची समर्थांची महापुरुषांची भेट अतिशय दुर्लभ सांगितलेली आहे। आपण याच्या अगोदर चिंतन ऐकलेलं आहे। 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहे मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रेय या 3 गोष्टी मध्ये महापुरुषांची भेट हे सुद्धा अति दुर्लभ आहे। विठ्ठल ते दुर्लभ का आहे का दुर्लभ आहे कारण हे संत महात्मे महापुरुष आपलं अस्तित्व त्या ठिकाणी जगासमोर मांडत नाहीत। ते लौकिकामध्ये राहतात पण अलौकिक असून लौकिकामध्ये राहतात त्याच्यामुळे त्यांचा लौकिकपणा त्या लौकिकपणामुळे आपल्याला ते ओळखायला येत नाही कारण ते आपल्यामध्येच राहतात आपल्यासारखेच असतात त्याच्यामुळे आपल्याला वाटते आपल्यासारखेच कोणीतरी आहे का म्हणून त्या ठिकाणी त्यांचा तो लौकिकपणाच आपल्याला त्या ठिकाणी त्यांना दिसण्याला त्यांना ते न दिसण्याला कारणीभूत ठरत असतात। मला एक सांगा वाटते कारण ही भूमी म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांचे समकालीन संत गाडगे बाबांची सुद्धा भूमी आहे। गाडगे बाबांचं कार्य आहे ते सुद्धा कीर्तन करत होते परंतु त्यांचं कीर्तन असं होतं पहिले ते संपूर्ण गाव झाडत होते। पहिले आपल्या खराट्यानं संपूर्ण गाव झाडायचे आणि त्याच्यानंतर आपल्या कीर्तनानं लोकांचं चित्त झाडायचे। विठ्ठला माझे मायबाप हो खराट्यानं गाव झाडायचं स्वच्छ करायचं आणि आपल्या कीर्तनाने हो प्रत्येक जीवाचं प्रत्येक माणसाचं चित्त धुयायचं। अशा एका गावामध्ये ते गेले का कळत नाही संत कारण देह तादात्म्याबद्दल ते उदास असतात देहाबद्दल जे देही उदास भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास संत हे लक्षण त्यांच्या अंगामध्ये नसल्यामुळे त्या ठिकाणी ते आपल्याला ओळखायला येत नाही। अनेक कारण आहेत पण मला एवढ्या वेळामध्ये ते सांगता येणार नाही। मला जो वेळ मिळालाय तेवढ्या वेळेमध्ये मी हे थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल। विठ्ठला असेच गावामध्ये गेले आणि त्यांनी गाव झाडलं आणि गाव झाडल्यानंतर गावामध्ये आल्यानंतरच कळालं ज्या लोकांना माहित होते गाडगे बाबा त्या लोकांनी लगेच चर्चा केली आपल्या गावामध्ये गाडगे बाबा आलेले आहेत आणि इथं आपल्या वडाच्या झाडाखाली बाबाजींचं कीर्तन होणार आहे म्हणून सगळं गाव त्या ठिकाणी बाबाजींचं कीर्तन ऐकण्याकरिता घाई आपले कामा आटोपून वडाच्या झाडाखाली जमा होऊ लागले आणि सगळं गाव झाडल्यानंतर गाडगे बाबा एका माऊलीच्या घरी गेले एका आईच्या घरी गेले आणि कीर्तनाला उभं राहायच्या अगोदर जेवण करायला लागते ना ताकद आली पाहिजे का नाही आपल्याला हे सुद्धा
ताकद लागते इथं बोलायला, असा आहे कार्यक्रम. म्हणून माझे मायबाप हो, या ठिकाणी गाडगे बाबांनी एक घर गाठलं आणि त्या माऊलीला म्हणलं, आई जे काही असेल घरी भाकर ते मला थोडीशी द्या. त्या माऊलीनं काय म्हणलं असेल महाराजांना? ते माऊली म्हणे, बाबा तुला माझंच घर दिसलं का? चल होय बाजूला, मला वेळ नाही, भाकर आहे पण तुला द्यायला वेळ नाही, कारण मला गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकायला जायचं आहे. ज्या गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकायला त्या माऊलीला जायचं आहे, त्याच गाडगे महाराजाला म्हणते तुला भाकर द्यायला वेळ नाही आणि मला गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकायला जायचं आहे. मला सांगायचं याच्यामधून हे आहे की संत असे देहाबद्दल उदास असले, फाटका सदरा असायचा आणि एक गाडगं फुटलेलं डोक्यामध्ये, आणि ते फक्त जेवायच्या वेळेस आणि पाणी पियाच्या वेळेसच काढायचं. अशी अवस्था संतांची समाजामध्ये असल्यामुळे संत हे त्या ठिकाणी अलौकिक असून सुद्धा लौकिक व्यवहारामुळे ते आपल्याला दिसत नाहीत, असा या दृष्टांताद्वारे मला भाव प्रकट करायचा आहे. विठाला संत हे अति दुर्लभ आहे, या कारणाने हे एक त्याच्यामधलं कारण आहे की त्या ठिकाणी आपल्याला भेटूनही ते आपल्याला ओळखायला येत नसल्यामुळे संतांचं जीवन आपल्याला कळत नाही. असा दुर्लभ संतांचा महिमा, असे दुर्लभ संत त्या ठिकाणी आज माझ्या जीवनामध्ये आले. याच्याकरिता महाराजांनी ज्या दिवशी त्या ठिकाणी संत महात्म्यांची भेट मला झाली, त्या दिवसाला त्यांनी धन्यता दिलेली आहे. आजी धन्य दिन झाला, आजी धन्य दिन झाला, आजी धन्य दिन झाला, आजी धन्य दिन झाला. स्वामी सद्गुरु भेटला, स्वामी सद्गुरु भेटला, आज धन्य दिन झाला. स्वामी सद्गुरु भेटला, स्वामी सद्गुरु भेटला. सुखी संसाराई आज, सुखी संसाराई आज. माझे मायबाप हो, सज्जन हो, महाराजांना खरा आनंद झाला. महाराज म्हणतात खरा आज माझा भाग्याचा दिवस उजळलेला आहे. नाही तर आपण भाग्य कशालाही म्हणतो. महाराजांनी सांगितलं तुम्ही ज्याला भाग्य म्हणता ते लौकिक अलौकिक दृष्ट्या संत महात्म्यांच्या दृष्टीनं ते नाशिवंत आहे, त्याला भाग्य म्हणता येणार नाही. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापायी. संतांच्या संगतीत राहणे, संत संगतीमध्ये राहायला मिळणे, संत संगतीचा उपदेश आपल्याला मिळणे आपल्या जीवनामध्ये, हेच आपल्या मनुष्य जन्माला आल्याचं भाग्य आहे. विठाला तुमच्या माझ्या सगट आपण सर्व मनुष्य जन्माला आलो. कशाकरिता आलो? तर या संत महात्म्यांच्या भेटीकरिताच आलो. महाराजांचे अनेक प्रमाण आहे पण वेळ फार कमी आहे. माझे मायबाप दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी हे होते हेची कारण. दुर्लभ तुम्हा भेटी पायी झाले दर्शन. तुमची भेट दुर्लभ आहे आणि हे या जन्मात नाही, हे प्रयत्न अनेक जन्मापासून चालू आहेत, पण या जन्मामध्ये आता हे पूर्ण झाले प्रयत्न, म्हणजे संत महात्म्यांची भेट झाली म्हणून आज धन्य दिन झाला. आणि स्वामी सद्गुरु भेटला. ते जे अपेक्षित संत आहेत, पा काही नावाला संत भरपूर आहे माझे मायबापू. संतांनी तेही अभंग वाचा तुम्ही, महाराजांचा गाथा वाचा, तेही संत सांगितलेले आहेत. आणि वंदनीय राष्ट्र संतांनी सुद्धा संत सांगितलेले आहे. आता इथे गुरु असा शब्द आहे, पण गुरु हे संत कुळाचा राजा आहे. विठाला यालाही प्रमाण आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. माझे मायबाप हे पूर्ण अभंग पाहून घ्या. म्हणून गुरु महाराज आणि संत महात्मे महापुरुष हे एकाच अर्थाचे शब्द आहे. विठाला जे गुरु मला भेटले ते खरोखरच आज भाग्याचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, धन्य दिवस आहे. कारण ज्या गुरूंची मला अपेक्षा होती ते मला भेटले. नाहीतर महाराज स्वतः म्हणतात ऐसे लाखो गुरु है जगत में, पर एक नहीं काम का.
डंका बजाते है सब अपने अपने नाम का. ते सद्गुरू मला आज भेटले जे मला अपेक्षित होते. विठ्ठल यह दिव्य दिखाया है जिसने, जे दिव्य मला पाहिजे होतं, जे दिव्य ज्ञान मला पाहिजे होतं ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरिता, ते दिव्य ज्ञान देणारे सद्गुरू मला भेटले. पहा कसे शब्द वापरले. यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया. तुकड्या दास कहे. काय आता एकदम येत नाही हे वळणावर नसल्यामुळे, तरी पण आता त्याला जवळपास 2004 ची गोष्ट आहे हे. हो, मी जरी परीक्षार्थी म्हणून असलो तरी मला एक गोष्ट सांगायची इथे व्यासपीठावरून, की हे जी मी आज या व्यासपीठावर उभा हो आणि आज हे 50 वारकरी मोफत जोग महाराज संस्थांसारखे त्या ठिकाणी 10 वर्षापासून हे संस्था चालायलो, तर हे सर्व कृपा वंदनीय राष्ट्रसंतांचीच आहे. विठाला आणि हे दिवस आज पाहायला मिळाला म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांचे शब्द कसे माझ्या जीवनात तुलना नाही करत मी, पण वंदनीय राष्ट्रसंतांचे जे शब्द आहे ते मी माझ्या जीवनाला लावून घेतले. आज धन्य दिन झाला. 1968 ला प्रातस्मरणीय वैकुंठवासी आमचे गुरुवर्य भिकाजी बाबा 1968 ला बाबाजींच्या भेटीला आले होते, ज्यावेळेस त्यांना कॅन्सर झाला. आणि तोच ठेवा आज त्यांच्या कृपेने हा दिवस आज माझ्यासाठी उजडला. विठ्ठल आणि 2001 पासून हे वंदनीय राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना मी करतो. आता थोडं हे संस्था इथे बी आमचे भजन चालू असतात. गुरुदेव सेवा मंडळाचे आमचे प्रमोदजी मानकरी, खूप मोठं काम आहे त्यांचं. आणि राष्ट्रसंतांचं काम आमच्या पुसद तालुक्यामध्ये हो आमचे वारकरी संप्रदायाचे सर्वच लोक करतात. म्हणून त्यांच्या कृपेमुळे आज हा दिवस माझ्या वंदनीय राष्ट्रसंतांच्या शब्दावर पुन्हा येतो. आजी धन्य दिन झाला, स्वामी सद्गुरू भेटला. असे गुरु भरपूर आहे. म्हणून तुम्हालाही आवाहन केलं त्यांनी. हो, आलं का लक्षामध्ये? पुढचा विषय, महाराजांची भेट झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय परिणाम झाला. सुटली संसाराची आस, सुटली संसारा आस हरी, सुटली संसाराची आस, सुटली संसाराची आस. काल अडपाजी दादाच, हरी काल अडपाजी दादाच, सुटली संसाराची आस, सुटली संसाराची आस. माझे मायबाप हो, या चरणावर शंका आहे. शंका अशी आहे, तुम्हाला वाटत असेल महाराज म्हणतात सुटली संसाराची आस, हे तर ब्रह्मचारी आहेत, प्रपंच नाही, संसार नाही. पण शंका अशी निर्माण होऊ शकते साहजिक सगळ्यांना. कमी वेळात तेही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. जिथं वेळ संपला तिथं कीर्तन संपलं. हो, तर महाराजां तुम्हाला जे अपेक्षित संसार आहे ते महाराजांना अपेक्षित नाही. महाराजांचा जो संसार आहे ते जन्म मरणाचा संसार आहे. महाराजांना जो अपेक्षित संसार आहे ते चित्तवृत्तीपासून निर्माण होणाऱ्या काम क्रोधाधिक द्वेषाधिक विकाराला संसार असं म्हणलेलं आहे. त्या विकारामुळे भोगवृत्ती जे माझ्या मनामध्ये जागृत झाली आहे, ती भोगवृत्ती संपणे म्हणजे सुटली संसाराची आस. आणि जोपर्यंत माणसाच्या जीवनातली भोगवृत्ती जात नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने अडकोजीचा नाही, कोणाचाच दास होऊ शकत नाही. ठाला दास होण्याकरिता विकाराची निवृत्ती झाली पाहिजे. विकार निवृत्त होण्याकरिता संत महात्म्यांची भेट आपल्या जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. विठाला माझे मायबाप हो, म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे. काय म्हणतात ते, तुकड्या दास कहे सब आओ, श्री गुरुदेव से मंत्र ले जाओ, सेवक हो निर्धारा, जीवन का उजियारा, गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा, जीवन का उजियारा,
महिमा आहे संत महात्म्यांची. काय अहो नुसतं काय शब्द वापरलेले आहे. श्री गुरुदेव की महिमा न्यारी रे, जड बुद्धीचे तन कर डाली, दूर किया आंधी यारा, हे जीवन का उजियार. सुटली संसाराची आस, झालो अडकोजीचा दास. उठाला हा परिणाम माझ्या जीवनामधला, माझ्या संत संगतीचा, सद्गुरू महाराजांच्या भेटीनंतर माझ्या जीवनात झालेला हा परिणाम महाराजांनी आपल्याकरिता ठेवलेला आहे. बाबा संतांचा अनुभव आपल्याकरिता उपदेश आहे. माझे माय संसारी लोकांचा संसार नाही, परमार्थही आपल्या कामाचा नाही. विठ्ठल आणि संत महात्म्यांचा संसार सुद्धा आपल्याकरिता परमार्थापेक्षा कमी नाही. संतांचा संसार सुद्धा, हो तुकोबारायांचा प्रपंच पहा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा प्रपंच पहा. माझे मायबाप, म्हणून माझ्या जीवनामध्ये जो महालाभ, याला महालाभ असं म्हटलेलं आहे. कारण हा रोग मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जन्मापासून, या जन्मात नाही अनेक जन्मापासून हा रोग त्या ठिकाणी कोण्याच औषधानं जात नाही. तो फक्त सद्गुरू महाराजांच्या ज्ञान कृपा दृष्टीनं जातो. आणि तो प्रसाद, कृपा प्रसाद, तो महालाभ आज त्या ठिकाणी मला. लाभ भरपूर आहेत, पण या संगतीतला लाभ हा विशेष लाभ आहे. लाभ तो विशेष संत संगती, अशा प्रकारचा. आणि महाराजांनी दुसरा परिणाम काय, संत महात्म्यांची, सद्गुरू महाराजांची भेट झाल्यामुळे लागता संत चरण रज, लागता संत चरण रज. आणि आता मला खात्री आहे, आता मला विश्वास आहे की आता संत महात्मे भेटल्यामुळे माझा जो जन्म मरणाचा, पा शब्द कसा वापरायला आहे, चुकेल लागता संत चरण रज, चुकेल 84 सहज. आता जे 88 इतरांना होता, इतरांना आहे, तो 88 मला इथं करावं लागणार नाही. हो, कारण संत महात्म्यांची भेट झाल्याबरोबर अलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, अलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता. हे अलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, हिमालयात जाऊन बसाले, 60-60 हजार वर्ष तप करायला, तरी ते मोक्ष मिळत नाही. तो दुर्लभ असा मोक्ष आमच्या संत संगतीमध्ये. चुकेल 84 सहज माझे माय बाप, लागता संत चरण रज. असा हा संत महात्म्यांच्या संगतीमधला महाअनुभव आहे. म्हणून याला महाअनुभव असं म्हटलेलं आहे. कोणाला महाअनुभव म्हणत नाहीत. वंदनीय राष्ट्रसंत महाअनुभव आहेत. आणि मगाशी मी सर्व कार्यक्रमाला उपस्थित होतो. फार चांगली गोष्ट आहे. सगळे कार्यक्रम, अहो आज इतका दिवस चांगला आहे की एका दिवशी 8-8 कीर्तन ऐकाय भेटायले. विठ्ठला हे राष्ट्रसंतांच्या संगतीत आल्याचा महालाभ आहे माझे माय बापू. आणि माणसं काय असे एका जागेवर बसत नाही. माझा अधिकार नाही आहे, पण हे व्यासपीठ त्यांचंच आहे. आलं का लक्षामध्ये? थोड्या वेळामध्ये हे थोडं सांगण्याचा प्रयत्न आहे. उपदेश नाही माझे माय बापू. उपदेश करण्याकरिता मगाशी बोलून गेले एक कीर्तनकार, त्याला अधिकारी लागते. उपासना जो करतो तोच उपदेश करणारा अधिकारी आहे. आलं का लक्षात? आपण सामान्य हो, आपण सेवक आहो. इथं शब्द आताच वापरले, सेवक हो निर्धारा. आलं का लक्षात? म्हणून असा संत महात्म्यांच्या, म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांच्या संगतीतला महाअनुभव. वंदनीय राष्ट्रसंत महाअनुभव आहेत. 1935 साली या विदर्भामधले न महाराष्ट्रातले सर्व साधू संत महाराजांनी सालबर्डीला सगळे जमवले. महाअनुभव नाही म्हणावं तर काय म्हणावं. आणि त्यांच्या एका शब्दावर महाराष्ट्रातली सर्व साधू संत आतापर्यंतचा जो
काय म्हणू आपण, रुद्रयाग केला होता महाराजांनी. आतापर्यंतचा सर्वात मोठा रुद्रयाग हे वंदनीय राष्ट्रसंतांनी या महाराष्ट्राच्या भूमीवर, या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दोन्ही सीमेवर केला. हे केवळ आणि केवळ वंदनीय राष्ट्रसंतच आहेत. माझे मायबाप हो, राष्ट्रसंतांचा हा अधिकार आहे, महाअनुभव. आणि तिथून मग तो महाअनुभव संतांचा घेऊन वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्या सर्वांकरिता हे गुरुकुंज, हे आश्रम, ज्ञानाचा हो भांडार आपल्याकरिता सोडून गेले. मला सांगायचं एवढंच आहे की संत महात्म्यांच्या त्यागामुळे, संत महात्म्यांच्या त्या उपासनेमुळे आज आपल्याला हे आयतं मिळालेलं आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणून आता महाराज म्हणतात, आता खऱ्या अर्थाने, आलं का लक्षामध्ये? बाबा काही लोक मरेपर्यंत संतांच्या संगतीमध्ये राहतात, परिणाम शून्य. पण काही मरायच्या अगोदर एका तासानं मुक्त होतात. गावोबा महाराज आपल्या अंजनगाव सुरजीला मोठा अधिष्ठान आहे, मोठी गादी आहे गावोबा महाराजांची. ते गावोबा महाराज गावात दररोज पुरणपोळ्या खाऊन फिरायचे. पण जो हरिपंडिताला अधिकार होता, किती विद्वान होते हरिपंडित, काशीला जाऊन विद्वत्ता धारण केली, पण तो अधिकार गावोबाला मिळाला. विठाला माझे मायबाप हो, असा हा आज खऱ्या अर्थाने मी धन्य झालो महाराज म्हणतात. का तर सद्गुरू महाराजांची, संत महात्म्यांची भेट झाली. कशी झाली तर ते भगवंताची कृपा झाल्याशिवाय असं एक प्रमाण आहे हो, बहु अवघड आहे संत भेटी परी. परी शब्द वापरल्या, जरी तरी परीच्या भाषेत आहे. परी त्या भगवंताची कृपा झाली तरच हे संत भेट होते. आणि खऱ्या अर्थाने भगवत कृपा माझ्यावर झाली, याला प्रमाण काय आहे तर ते परमात्मा माझ्यावर कृपा करतो. याचा अर्थ असा आहे की तो परमात्मा सद्गुरूपाने माझ्या समोर उभा झाला. विठ्ठल तुकड्या म्हणे धन्य झालो, संत चरणासी लागलो. त्या संत चरणाला लागल्यामुळे सुटली संसाराची आस, झालो अडकोजीचा दास. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. म्हणून जो मला वेळ मिळाला होता अभंगावर निरूपणाकरिता, तो वेळ माझा संपलेला आहे. आणि आता पुन्हा हे व्यासपीठ मिळेल म्हणून आपल्याला गॅरंटी नाही. आणि स्वतः परीक्षकांनी ही कृपा केली. आता याच्यापेक्षा काय भाग्य माझ्या जीवनामध्ये येणार आहे माझे मायबाप? मला वाटते असं होणार नाही. म्हणून संत महात्मे आपल्या जीवनामध्ये जोडा. आणि संत जोडले तर तुम्हाला बाकी जोडायचं काम नाही. आपण जे जोडलं ते तुमच्या कधीच कामी येणार नाही. विठ्ठल आपण जे जोडलं ते सर्व माईक आहे. आणि महाराज म्हणतात माईक सोडल्याशिवाय तुम्हाला खरं धन मिळणार नाही. महाराजांनी खरं धन जमा केलं. सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन, इस पे सारा तन मन कुर्बान रहेगा. अरे इससे ही मैंने जीवन बनाया, जंगल पहाड़ों में ईश्वर रिझाया. अरे अब थक रिझाया, रिझाएगा. काय शब्द काय महाराजांचे? अहो हे ब्रह्मवाक्य आहे. विठाला एका सामान्य जीवाला असामान्य त्या ठिकाणी पद देणारी ही व्याख्या आहे. तुम्हाला सांगतो, गाथा वाचल्याशिवाय तुकोबाराय कळणार नाहीत, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माऊली कळणार नाहीत. आणि माझ्या वंदनीय राष्ट्रसंतांचे पद वाचल्याशिवाय राष्ट्रसंत तुम्हाला माहित नाही. तुमच्यामुळे माझ्यावर खूप कृपा झाली माझे मायबाप हो. हे इथं मला निवड जे झाली ना, अर्ध साहित्य मी महाराजांचं वाचलं होतं, पण हे कीर्तन करण्याकरिता पूर्ण साहित्य वाचलं. काय कृपा झाली, वंदनीय राष्ट्रसंतांचं सर्व साहित्य वाचायला मिळालं. हे कृपा तुमची आहे माझे मायबाप. आणि तुम्ही कृपा केल्यावर भय निरसिले खंती, आता काही भीती नाही. बऱ्याच लोकांना पाहिलं घाबन फिमनी. अहो संत सेवा करण्याचा योग आहे. संत सेवा भीतीनं नाही, शुद्ध अंतकरणाने सेवा आहे. आणि संत महात्म्यांची हे देवाची सेवा मिळेल तुम्हाला. पण संत मी सांगत होतो, संत जोडा, संताशिवाय प्राप्ती नाही.
कशाचीच नाही. विठ्ठल संत त्यावेळेस तुम्हाला भेटतील, त्यावेळेस देव कळेल. नामदेव महाराजांना देव भेटला का कळाला? हो, मलाच प्रश्न आहे. नामदेव महाराजांना सर्वांच्या आधी देव भेटले, पण सर्वात नंतर कळाले. विठ्ठल देव मिळणे आणि कळणे याच्यामध्ये फरक आहे. आलं का लक्षामध्ये? आणि संत कृपा झाली तेव्हा देव कळाले, तेव्हा नामदेव महाराजांना देव कळाले आणि उचलला पताका. आणि संपूर्ण भारत दर्शन या वारकरी संप्रदायाची, या वारकरी संप्रदायातल्या किंबहुना सर्व संतांची हे मांदियाळी त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी या भारत देशामध्ये संपूर्ण या काठाचं त्या काठाला नेण्याचं काम नामदेव महाराजांनी केलं. त्याच त्या ठिकाणी संस्कृतीचं जतन वंदनीय राष्ट्रसंतांनी केलं. या देशाभरात तर खंजरी वाजवलीच. संत चरणाचा फायदा सांगायला, संत संगतीचा परिणाम सांगायलो माझे मायबापू. संत संगतीमध्ये दगड बोलू लागतात, संत संगतीमध्ये देव बोलू लागतो, डोलू लागतो, नाचू लागतो. संत संगतीचा परिणाम असा आहे, निर्जीव खंजरी सुद्धा बोलू लागली. हा परिणाम संत संगतीचा आहे. म्हणून अशा या महापुरुष, महान महाअनुभव संतांच्या संगतीमध्ये आपण आलो पाहिजे. सगळं आपले कबीरदासांनी सुद्धा सांगितलेलं आहे. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, तू संतन के संग लाग रे, कि तेरी अच्छी बनेगी, कि अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी, ती संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बने. माझे माय बापू, म्हणून सर्वांना उपदेश नाही करणार, माझा अनुभव सांगतो. मी आज संत संगतीमध्ये आलो मुळे हे या ठिकाणी आज मला महाअनुभव संतांचं व्यासपीठ प्राप्त झालं. विठ्ठल तुम्हाला सुद्धा काय लाभ होईल हे मला नाही सांगता येणार. तुम्हीच त्या ठिकाणी संत संगतीमध्ये येऊन त्या महालाभाची प्राप्ती करून घ्या. आणि एकदा माझ्या सर्व सहकारी मंडळींना सुद्धा, ज्यांनी मला सहकार्य केलं, आमचे सर्व टाळकरी गायक वादक मंडळी, सर्वांना मी या ठिकाणी, आपण ओळखीचे नसताना सुद्धा एक जीव झालो या ठिकाणी. हाच तर वारकरी संप्रदायाचा आणि वंदनीय राष्ट्रीय संतांचा उपदेश आहे की सगळे आपण एक झालो पाहिजे. आणि एक होण्याकरिता, एक दिसण्याकरिता, एक कळण्याकरिता तर संतांची, सद्गुरू महाराजांची भेट आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. हा, तुकड्या दास कहे कहीं और न दिखा, बस मैं और तू सब एकही है. एकच कळण्याकरिता हे आज गुरुदेव सेवा मंडळाने केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, अवर्णनीय आहे, अलौकिक आहे. आणि मला असं वाटते की असा उपक्रम आतापर्यंत झाला नाही. विठ्ठल म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा माऊलीचं भजन होईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, हा जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय 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 अतिशय सुंदर असं सुरसाव्य वाणीतून आदरणीय हरिभक्त परायण श्री बाळू महाराज डाके यांनी आपलं